नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राठोड ऑनलाईन अकॅडमीच्या या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण काय बघणार आहोत तर 2021 मध्ये जो काही टीटीचा पेपर झाला होता त्यामध्ये बालमानसशास्त्र या विषयावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले होते याचा आढावा आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. बघा, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण 2016चा जो काही पेपर झाला होता त्यामध्ये बालमानसशास्त्र या विषयावर कोणते प्रश्न विचारले होते त्याचं विश्लेषण आपण केलेलं आहे आणि आज आपण 2021 मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत त्याचं विश्लेषण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. बघा, गणेश ऑफर आहे तुमच्यासाठी. तर गुरुजी ऑनलाईन बॅच उपलब्ध आहे राठोड ऑनलाईन अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंड असेल, जे विद्यार्थी टीईटीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंड असेल, जर एकत्रित दोन्ही पेपर फर्स्ट आणि सेकंड दोन्हीची जरी तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी दोन्ही बॅचसाठी जे काही विषय आहेत, दोन्ही पेपरसाठी जे काही विषय आहेत ते पूर्ण विषय या बॅच मध्ये कव्हर केल्या जातील. बघा, बॅच फीसचं स्ट्रक्चर काय आहे. फक्त 1999 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध आहे आणि तुमचे ऑल सब्जेक्ट पेपर फर्स्ट पेपर सेकंड तर पूर्ण मॅथ सायन्स असेल किंवा सोशल सायन्स असेल तर दोन्ही पेपरसाठी जे विषय आहेत त्याचा सिलेबस या ठिकाणी कव्हर केला जाईल. तुम्हाला लेक्चर हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना टीईटीची बॅच परचेस करायची आहे त्यांनी करू शकता आणि आपल्या विषयाचं झालं तर फक्त बालमानसशास्त्रासाठी 599 रुपयामध्ये तुम्हाला ती बॅच उपलब्ध आहे. बालमानसशास्त्र या विषयाचा जो काही सिलेबस आहे तो पूर्ण सिलेबस त्या बॅच मध्ये तुम्हाला कव्हर करून दिला जाईल. पूर्ण रेकॉर्डेड लेक्चर असतील, लाईव्ह पण असतील, त्या ठिकाणी तुम्ही तुमचे समस्या सुद्धा विचारू शकता. बालमानसशास्त्राचा जो काही सिलेबस आहे तो पूर्ण त्या बॅच मध्ये कव्हर केला जाईल. 599 अशी त्या बॅचची फीस आहे. बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 10 नोव्हेंबरला टीईटीचा पेपर आहे. अगदी कमी कालावधी आहे. कमी वेळामध्ये जास्त इफेक्टिव्ह स्टडी करून आपण कशा पद्धतीने ही एक्झाम क्वालिफाय करू शकतो यासाठी आपण स्वतः आपला प्लॅन बनवला पाहिजे. कारण कमी दिवसामध्ये जर आपण जास्त अभ्यास केला तर नक्कीच ही एक्झाम क्वालिफाय आपण करू शकतो. म्हणजे आपल्याला आपण स्वतः प्लॅनिंग बनवलं पाहिजे. आपल्याला विषय किती अभ्यासाचे आहेत, आपल्याकडे वेळ किती आहे आणि प्रत्येक विषयाचा अभ्यास आपण कशा पद्धतीने केला पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत असताना सिलेबस आणि पीवायक्यू मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे आपल्याला सिलेबस माहिती असला पाहिजे म्हणजे आपण त्या वेळेने अभ्यास करू शकतो आणि त्याचबरोबर फक्त सिलेबस माहिती असून चालत नाही. जर आपल्याला इफेक्टिव्ह आणि कमी दिवसामध्ये जर रिझल्ट पाहिजे असेल तर आपल्याला पीवायक्यू हे काय आहे, शस्त्र आहे. जर आपल्याला पीवायक्यू माहिती असतील, आपण प्रॉपर पद्धतीने जर पीवायक्यूचं अनालिसिस केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो आणि आपल्याला यश मिळतं. बघा, आपण जे काही युट्यूबला लेक्चर घेतलेले आहेत ते मोस्ट मोस्ट ऑफ दी पीवायक्यू आहेत. म्हणजे पाठीमागे जे काही टीटीचे पेपर झालेले आहेत त्यामध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत. आपण हे पण अनालिसिस केलं पाहिजे की टॉपिक कुठल्या अभ्यासायला पाहिजे. म्हणजे आपण अभ्यास करत असताना आपण जास्त भर कुठल्या टॉपिकवर दिला पाहिजे. आपण जर पीवायक्यू अनालिसिस केले तर नक्कीच ही गोष्ट आपल्या लक्षात येते की आपण कुठल्या टॉपिकचा जास्त अभ्यास डीप मध्ये केला पाहिजे आणि ते टॉपिक पूर्णपणे समजून घेतले पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बालमानसशास्त्राचे क्वेश्चन जर आपल्याला पेपरमध्ये सॉल्व्ह करायचे असतील तर त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे कन्सेप्ट समजून घेणे. जर आपण कन्सेप्ट क्लिअर केला आणि त्या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना ऍज अ टीचर आपण एक शिक्षक आहोत या भूमिकेतून जर आपण तो प्रश्न सोडवला तर नक्कीच आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचतो. आपण असं गृहीत धरायचं की आपण काय आहोत, एक शिक्षक आहोत. विद्यार्थी हा आपला केंद्रबिंदू असला पाहिजे. याच दृष्टिकोनातून आपल्याला काय करायचं आहे, तो बालमानसशास्त्र यावर विचारलेले उपयोजनात्मक प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. बघा, बालमानसशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तर बालमानसशास्त्राचं स्वरूप आणि व्याप्ती यावर वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या विचारल्या जातात. म्हणजे हे आपल्याला काय करावं लागणार आहे तर हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. हे आपण पाठ केलं तरी चालेल, म्हणजे त्या ठिकाणी आपला तो प्रश्न चुकणार नाही. आणि उपयोजनात्मक प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर त्या ठिकाणी आपल्याला कन्सेप्ट माहिती असणं खूप महत्वाचं आहे. बालमानसशास्त्राचा अभ्यास करत असताना बालमानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड त्याच्यानंतर आपलं शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे. बघा, सगळ्यात डीएड बीएड करत असताना आपण शैक्षणिक मानसशास्त्र हा विषय अभ्यासलेला आहे आणि तोही अगदीच चांगल्या पद्धतीने. पण आपल्याला आता त्याचा काय करायचं आहे, वापर करायचा आहे टीईटीच्या पेपरमध्ये. म्हणजे या ठिकाणी शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये आपल्याला आपण एक शिक्षक आहोत म्हणून कशा पद्धतीने आपण भूमिका बजावली पाहिजे यावर त्या ठिकाणी जास्त भर दिलेला असतो. आपण ऍज अ टीचर एक शिक्षक आहोत आणि आपण विद्यार्थ्याच्या संदर्भात काय केलं पाहिजे
असे उपयोजनात्मक प्रश्न आपल्याला मानसशास्त्राच्या पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर मग त्या ठिकाणी आपल्याला अध्ययन आणि अध्यापन म्हणजे टीचिंग अँड लर्निंग ह्या ज्या दोन प्रोसेस आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत. हे कन्सेप्ट आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना अध्यापन, अध्ययन, अध्यापनावर परिणाम करणारे घटक असतील, अध्ययनावर परिणाम करणारे घटक असतील, अध्यापनाचे वैशिष्ट्य, अध्यापनाचे उद्दिष्ट, अध्यापन करत असताना महत्वाच्या ज्या काही बाबी आहेत त्या सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. ह्या दोन प्रोसेस आणि अध्ययनावर परिणाम करणारे वेगवेगळे घटक आहेत. प्रेरणा, प्रतिमा, कल्पना, अभिरुची, अभिव्यक्ती, संवेदना ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या पूर्ण आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. कारण त्यावरच आपल्याला प्रश्न वारंवार विचारले जातात. असे एकदम वन लाईनर प्रश्न आपल्याला मानसशास्त्राच्या या विषयामध्ये फक्त पेपरमध्ये 2 ते 3 प्रश्न आपल्याला डायरेक्ट व्याख्येवर विचारले जातात. म्हणजे व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांची कोणती व्याख्या आहे, शिक्षणाच्या संदर्भात असेल किंवा मानसशास्त्राच्या संदर्भात असेल, आपल्याला व्याख्या विचारल्या जातात. पण जास्त जे खूप मोठे मोठे जे क्वेश्चन असतात ते आपल्याला कन्सेप्ट बेसवर असतात. म्हणजे आपल्याला जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण तो प्रश्न त्या ठिकाणी सोडवू शकतो. बघा 2021 ला जो काही टीईटीचा पेपर झाला होता त्यामध्ये बालमानसशास्त्र या विषयावर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत हेच आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. प्रश्न जेव्हा आपण रीड करतो त्यावेळेस वाचत असताना पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपलं त्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी एका शब्दावर सुद्धा आपली गफलत होऊ शकते. म्हणजे त्याच्यात सत्य आहे, कोणतं विधान सत्य आहे, कोणतं विधान असत्य आहे, कोणतं अचूक आहे, कोणतं चूक आहे, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातात. जर पूर्ण कन्सेप्ट, पूर्ण थिअरी जर आपल्याला बालमानसशास्त्राची माहिती असेल तर अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी ते प्रश्न सोडवू शकतो. जेव्हा मी 2022 ला सीटीईटीचा पेपर दिला होता त्यावेळेस सीटीईटीच्या पेपरमध्ये तर टीईटीच्या पेपरपेक्षाही जास्त उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात. म्हणजे त्या ठिकाणी निगेटिव्ह जे असतात नकारार्थी ते आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शन इलिमिनेशन करायचं असतं. म्हणजे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना सुद्धा ऑप्शन इलिमिनेशन ही मेथड वापरली पाहिजे. म्हणजे आपण काय करतो, ऑप्शन उत्तरापर्यंत जाऊन पोहोचतो. ज्या विद्यार्थ्यांना जे काही टीईटीची तयारी करत आहेत भावी शिक्षक त्यांच्यासाठी जर पूर्ण कन्सेप्ट माहिती असेल तर नक्कीच आपल्याला त्या उत्तरापर्यंत पोहोचता येतं ऑप्शन इलिमिनेशन या मेथडने. तर बघू आपण आता 2021च्या पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. बघा हे जे काही पूर्ण क्वेश्चन आहेत ते 2021 ला विचारलेले आहेत. बालमानसशास्त्र या विषयावर जो काही पेपर झाला होता तर बालमानसशास्त्र या विषयावर 2021 मध्ये विचारलेले हे क्वेश्चन आहेत. बघा पहिला प्रश्न काय आहे, शैशवावस्थेमध्ये ज्या योग्य बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते तेव्हा डॅश डॅश क्रिया घडते. आता काय विचारलेलं आहे या ठिकाणी आपल्याला जीन पियाजेचा जो काही सिद्धांत आहे लर्निंगच्या बाबतीत ते आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे बघा, शैशवावस्थेच्या बालकांच्या ज्या काही अवस्था आहेत ते जीन पियाजे या मानसशास्त्रज्ञाने कोणत्या अवस्थेमध्ये बालक कुठपर्यंत शिकतो हे पूर्ण थेरॉटिकली त्यांचं आपल्याला जीन पियाजेची लर्निंग ची थिअरी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी. बघा काय विचारलेला आहे की शैशवावस्थेमध्ये असणारा जो काही बालक आहे त्याच्या विचाराच्या आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून, आता नवीन घटक अनुभव काय करायचे आहे त्याच्या आकलनामध्ये समाविष्ट करायचे आहेत. शैशवावस्थेमध्ये असणाऱ्या बालकाच्या वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते तेव्हा कोणती क्रिया घडते असं विचारलेलं आहे. ऑप्शन दिलेले आहेत अभिमुखीकरण, आत्मसातीकरण, संधारण आणि समावेशन. आता आपल्याला काहीही जरी माहिती नाही, जीन पियाजेची थिअरी आपल्याला माहिती जरी नसेल तरी सुद्धा आपण हा प्रश्न कसा सोडू शकतो बघा. आपल्याला काय एवढं माहिती या ठिकाणी काय दिलंय, शैशवावस्थेतील बालक आहे आणि त्याच्या आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करायचा आहे. त्याच्या आकलनामध्ये नवीन घटक ऍड करायचा आहे, समाविष्ट करायचा आहे. म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर अभिमुखीकरण म्हणजे काय आहे तर बघा, त्यानंतर अभिमुखीकरण याचा काही अर्थ लागत नाही, ऍड करणे, समाविष्ट करणे. त्यानंतर संधारण पण नाही येणार. समावेशन म्हणजे एकत्र करणे ते पण नाही, पण आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, समाविष्ट करायचं आहे. म्हणजे आत्मसातीकरण, त्याला नवीन ज्ञान त्या ठिकाणी मिळवायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, आत्मसात करायचं आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर आत्मसातीकरण. आता इथे नंबर खालीवर झालेले आहेत बघा, हा 1 नंबर आहे, 2 नंबर, 3 आणि 4. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नंबर आत्मसातीकरण. त्यालाच पियाजेच्या भाषेमध्ये अनुकूलन असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्ञानामध्ये भर टाकणे, नवीन ज्ञान
मिळवणे, अनुकूलन, आत्मसात करणे, त्याला आत्मसातीकरण असं म्हटलेलं आहे. जीन पियाजेचा जो काही लर्निंगचा सिद्धांत आहे तो आपल्याला माहिती असणे या ठिकाणी महत्वाचं होतं. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. आता जीन पियाजेच्या शेषावस्थेतील बालकामध्ये त्याचं जीन पियाजेच्या सिद्धांतानुसार असं आहे की एखादा घटक, फॉर एक्झाम्पल एखाद्या बालकाला प्राणी माहिती आहे, कोणता प्राणी माहिती आहे, तर मांजर हा प्राणी जर त्याला माहिती असेल, मांजर त्याने पाहिलेला आहे, तो प्राणी आहे त्याला माहिती आहे, पण त्याला जर विचारलं कुत्र्याच्या संदर्भामध्ये, तर त्याला मांजराला सुद्धा 4 पाय असतात, कुत्र्याला पण 4 पाय असतात. म्हणजे एवढं पूर्ण डेव्हलप झालेलं त्याची म्हणजे जे काही कन्सेप्ट आहे, तर ते पूर्ण त्याला त्या ठिकाणी माहिती नसतं. पण जेव्हा त्याला आपण सांगतो, म्हणजे हा कुत्रा आहे, हा मांजर आहे, हा गाढव आहे, वेगवेगळ्या प्राण्यांचं वर्गीकरण करून आपण जेव्हा त्या बालकाला सांगतो, त्यावेळेस काय होतं, ते नवीन ज्ञान त्याच्यामध्ये आत्मसात होतं. म्हणजे त्याला फक्त एकच प्राणी माहिती होता, तो म्हणजे मांजर. त्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती आपण सांगितली, तर त्यावरून नवीन ज्ञान काय झालं, तर त्या बालकामध्ये आत्मसात झालेलं आहे. म्हणजे आत्मसातीकरण या ठिकाणी केलेलं आहे. तर ते अनुकूलन असं जीन पियाजेच्या सिद्धांतामध्ये त्याला शब्दप्रयोग आलेला आहे. त्याला आत्मसातीकरण असं म्हणतात. तर त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्याबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? आता मंद गतीने अध्ययन करणे म्हणजे काय, तर अध्ययनाची जी प्रोसेस आहे ती त्या बालकामध्ये कशी होते, हळूहळू पद्धतीने होत असते. म्हणजे शिकवल्यानंतर त्याला लगेच ऍक्सेप्ट होईल असं आपण त्या ठिकाणी सांगू शकत नाही. तर त्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये विचारलेलं आहे बघा. या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता सामान्य असते. हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात. सर्वसामान्यांच्या तुलनेत अभ्यासात मागे पडतात. या विद्यार्थ्यांसाठी नैदानिक चाचणी आवश्यक असते. तर आता मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे असं विचारलेलं आहे. अयोग्य आहे म्हणजे चुकीची आहे. तर आपल्याला काय दिलेलं आहे, मंद विद्यार्थी, या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता सामान्य असते. बरोबर आहे. जे विद्यार्थी मंद गतीने अध्ययन करतात म्हणजे हळूहळू अध्ययन होतं त्या विद्यार्थ्यांना, तर त्यांची बुद्धिमत्ता काय असणार आहे, सामान्य असणार आहे. त्यानंतर हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात. आता मंदबुद्धी कशाला म्हटलेलं आहे, की ज्या विद्यार्थ्यांना काय आहे, अध्ययनाची प्रोसेस इथं काय होत असते, मंद गतीने होते. पण जर मंदबुद्धी असेल तर त्याला अध्ययनाची प्रोसेस होत नाही. म्हणजे या ठिकाणी होते दिलेलं आहे, पण हळूहळू होते. म्हणजे हे काय आहे, येणार नाही. सर्वसामान्याच्या तुलनेत अभ्यासात मागे पडतात. बरोबर आहे. सर्वसामान्य जे काही जास्त हुशार विद्यार्थी असतात त्यांच्या तुलनेमध्ये हे मंद गतीने अध्ययन करणारे विद्यार्थी अभ्यासात थोडे मागे असतात. त्यानंतर या विद्यार्थ्यासाठी नैदानिक चाचणी आवश्यक असते. नैदानिक चाचणी म्हणजे त्यांना डायग्नोस्टिक, बघा आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर काय करतो, की म्हणजे आपण आपलं जे काही डिसीज आहे, आपला आजार जर आपण डॉक्टरांना सांगितला तरच ते आपल्याला निदान म्हणजे चाचणी त्या ठिकाणी आपल्यावर उपचार करतात. तर मग अशा पद्धतीच्या चाचणीची आवश्यकता असते. कोणत्या मुलांना, मंद गतीने अध्ययन करणाऱ्या, म्हणजे त्यांना जे काही आवश्यक आहे ते आपण जर त्यांना दिलं तर त्यांना चांगल्या पद्धतीचं अध्ययन होतं. म्हणजे नैदानिक चाचणी करणं आवश्यक आहे. कोणत्या मुलांसाठी, मंद गतीने अध्ययन करणाऱ्या मुलांसाठी. आणि सर्वसामान्यांच्या तुलनेत अभ्यासात ते विद्यार्थी मागे राहतात, हे सुद्धा बरोबर आहे. या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता सामान्य असते, हे पण बरोबर आहे. पण हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात, हे स्टेटमेंट अगदी चुकीचं आहे. कारण मंदबुद्धी असणाऱ्या विद्यार्थी कुठल्याच पद्धतीचं अध्ययन त्यांना करता येत नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नंबर. म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे, अयोग्य विचारलेलं आहे मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. आता ही काय आहे, व्याख्या आहे व्यक्तिमत्व संदर्भात. आता वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी शिक्षणाच्या संदर्भात असतील, व्यक्तिमत्वाच्या संदर्भात असतील, मानसशास्त्राच्या संदर्भात असतील, ज्या काही व्याख्या सांगितलेल्या आहेत त्या व्याख्या आपल्याला पाठ असणं अगदी म्हणजे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. जर आपल्याला ते पाठ नसेल तर आपण त्या ठिकाणी कुठलाच अंदाज लावू शकत नाही. असे जर प्रश्न विचारले तर त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण व्याख्या, कोणत्या मानसशास्त्रज्ञाने काय म्हटलेलं आहे हे जर माहित असेल तरच आपण अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवू शकतो. तर बघा काय दिलेलं आहे. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. आता व्यक्तिमत्व संदर्भामध्ये काय दिलेलं आहे हे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि कोणत्या मानसशास्त्रज्ञांचं आहे असं विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे जी.डब्ल्यू. ऑलपोर्ट. ऑलपोर्टची व्याख्या आहे. हे काय झालेलं आहे, परत 2 नंबर, इथं 3 नंबर थोडंसं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. तर 2 नंबर जी.डब्ल्यू. ऑलपोर्टची ही व्याख्या आहे. आता ही 2021 ला विचारलेली आहे. म्हणजे कदाचित हा प्रश्न रिपीट सुद्धा होऊ शकतो. हीच व्याख्या तुम्हाला 2024 मध्ये सुद्धा विचारली जाऊ शकते. म्हणजे ही जर व्याख्या आपण पाठ केली आणि ही जी.डब्ल्यू. ऑलपोर्ट
या मानसशास्त्रज्ञाची आहे, एवढं जर आपल्याला माहित असेल, कदाचित हा जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी आपल्याला 1 मार्क मिळू शकतो. म्हणजे वारंवार हे प्रश्न रिपीट झालेले असतात. जे काही व्याख्येच्या संदर्भात आहेत, मानसशास्त्रज्ञाच्या संदर्भात आहेत, हे प्रश्न रिपीट होतात. उपयोजनात्मक प्रश्न तरी म्हणजे होत नाहीत रिपीट, पण जे काही व्याख्येच्या संदर्भात आहेत, मानसशास्त्राचे जे स्वरूप आहे त्यावर विचारलेले प्रश्न काय होतात, रिपीट होतात. ही व्यक्तिमत्व संदर्भात व्याख्या आहे आणि GW ऑलपोर्ट या मानसशास्त्रज्ञाची ही व्याख्या आहे. बघा, अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्ती म्हणजे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही. अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये आधुनिक उपपत्ती, आता आपल्याला उपपत्ती कोणकोणत्या आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे. ज्ञानात्मक उपपत्ती असेल, त्याच्यानंतर अध्ययन उपपत्तीमधील आधुनिक उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती, साहचर्यवादी उपपत्ती, या उपपत्ती आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये कोणत्या उपपत्ती येतात हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे आधुनिक उपपत्तीमध्ये कोणत्या उपपत्ती येतात. तर बघा काय दिलेले आहेत ऑप्शन. प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, क्षत्रिय उपपत्ती, सामाजिक अध्ययन उपपत्ती, माहिती प्रक्रियाकरण प्रतिमा. आता या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की आधुनिक उपपत्तीमध्ये कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो. आता उपपत्ती अभ्यासत असताना ज्ञानात्मक उपपत्ती, त्याचबरोबर साहचर्यवादी उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती, आपल्या युट्यूबला एक लेक्चर आहे त्यामध्ये मी पूर्ण उपपत्ती आणि त्याचे सब टॉपिक्स पण दिलेले आहेत की कोणत्या ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये कोणकोणत्या उपपत्ती येतात आणि त्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेल्या आहेत, आधुनिक उपपत्तीमध्ये कोणत्या उपपत्ती येतात आणि त्या पण कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेल्या आहेत. हे पूर्ण आपल्या युट्यूबला एक उपपत्तीवर लेक्चर आहे, ते तुम्ही बघून घ्या, म्हणजे त्या ठिकाणी तुमचा तो कन्सेप्ट क्लिअर होईल. आता आपल्याला इथे विचारलेलं आहे की आधुनिक उपपत्तीमध्ये कोणत्या उपपत्ती येतात. बघा, प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, त्यानंतर क्षत्रिय उपपत्ती, सामाजिक अध्ययन उपपत्ती आणि माहिती प्रक्रियाकरण प्रतिमा. तर बघा, प्रभुत्व अध्ययन उपपत्ती ही सुद्धा आधुनिक उपपत्ती आहे. सामाजिक अध्ययन उपपत्ती ही सुद्धा आधुनिक उपपत्ती आहे आणि माहिती प्रक्रियाकरण प्रतिमा ही सुद्धा आधुनिक उपपत्ती आहे. आता क्षत्रिय उपपत्ती ही आधुनिक उपपत्ती नसून ही काय आहे, ज्ञानात्मक उपपत्ती आहे. क्षत्रिय उपपत्ती ही ज्ञानात्मक उपपत्ती आहे. म्हणजे आपल्याला जर कोणती उपपत्ती त्याचं वर्गीकरण जर माहिती असेल तर आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. म्हणजे क्षत्रिय उपपत्ती ही ज्ञानात्मक उपपत्ती आहे आणि नेमकं आपल्याला काय विचारलेलं आहे की आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही. म्हणजे आता प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, सामाजिक अध्ययन उपपत्ती ही बांदुरा यांची आहे. अल्बर्ट बांदुरा या मानसशास्त्रज्ञाने काय सांगितलेलं आहे, सामाजिक अध्ययन उपपत्ती म्हणजे मानव काय करतो, समाजामध्ये राहून वेगवेगळ्या गोष्टी काय करत असतो, शिकत असतो. म्हणजे समाजातून मानव कशा पद्धतीने शिकतो किंवा समाजातून बालक कशा पद्धतीने शिकतो, बालकाच्या शिक्षणामध्ये काय होतो, समाजाची काय भूमिका असते, समाजातून कुठल्या गोष्टी बालक शिकतो, यावर अल्बर्ट बांदुरा या मानसशास्त्रज्ञाने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आणि त्याने अशी थिअरी सांगितलेली आहे की सामाजिक अध्ययन उपपत्ती, विद्यार्थी हा फक्त घरातून किंवा शाळेतून शिकत नाही तर तो समाजातून सुद्धा अनेक गोष्टी शिकत असतो. याचं स्पष्टीकरण अल्बर्ट बांदुरा या मानसशास्त्रज्ञाने सामाजिक अध्ययन उपपत्तीमध्ये केलेलं आहे. म्हणजे आपल्याला उपपत्तीवर हमखास एकतरी प्रश्न विचारला जातो. त्यानंतर बघा, अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो. ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली. बघा, मी आताच तुम्हाला सांगितलं की सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती कुणाची आहे, तर कुणाची आहे, अल्बर्ट बांदुरा या मानसशास्त्रज्ञाची आहे. आताच आपण पाहिलेलं पाठीमागच्या याच्यामध्ये आपल्याला उपपत्तीवरच प्रश्न विचारला होता की आधुनिक उपपत्ती कोणाची आहे, तर त्यामध्ये सामाजिक अध्ययन उपपत्ती ही अल्बर्ट बांदुरा यांची आहे. तर हाच प्रश्न, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आधुनिक उपपत्ती माहिती आहे आणि सामाजिक अध्ययन उपपत्ती ही अल्बर्ट बांदुरा या मानसशास्त्रज्ञाची आहे, तर या पेपरमध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत अल्बर्ट बांदुरा यांच्या सामाजिक अध्ययन उपपत्तीवर. म्हणजे आपल्याला हे जर माहिती असलं असतं तर दोन्ही प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी बरोबर आलेच असतील. 2021 ला झालेला हा पेपर आहे. अल्बर्ट बांदुरा आधुनिक उपपत्तीमध्ये येतो, त्याची उपपत्ती आहे सामाजिक अध्ययन उपपत्ती. आणि नेक्स्ट क्वेश्चन बघा कसा विचारलेला आहे की व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते. आता व्यक्तिमत्व म्हणजे काय, स्वतःच्या परिसराशी, परिसर म्हणजे काय आलं इथं, समाज, व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते, त्याला कारणीभूत असणारी, वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. आता समाजाला काय म्हटलेलं आहे की सामाजिक आणि प्रेरणा देणारी गतिशील संघटना, असं कोण म्हटलं, तर अल्बर्ट बांदुरा. सॉरी, एक मिनिट. हा, ते व्यक्तिमत्वा संदर्भात होतं. तर हा प्रश्न आहे बघा, अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती
अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो, ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली? तर त्याचं उत्तर आहे अल्बर्ट बांदुरा. सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती, कुठेही जरी शब्द दिसला सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती, तर ती कुणाची आहे? अल्बर्ट बांदुरा या मानसशास्त्रज्ञाची आहे. बोलण्याच्या ओघात थोडस ते व्यक्तिमत्व संदर्भात गिलफोर्ड यांची व्याख्या होती ती अल्बर्ट बांदुराचं म्हणजे सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्तीमधील स्टेटमेंट नव्हतं त्या ठिकाणी. त्यानंतर बघा, प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्वाच्या आहेत? आता प्रभावी अध्ययनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्वाच्या आहेत? आता हा प्रश्न विचारलेला आहे कशाच्या संदर्भात? तर अध्यापन आणि अध्ययनाशी संबंधित हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी, निर्विवेक बुद्धी निर्माण व्हावी, समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी. अगदी बरोबर स्टेटमेंट दिलेले आहेत सगळे. चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी बरोबर आहे. अध्यापनातून चिकित्सक वृत्ती निर्माण झाली पाहिजे, त्याचबरोबर स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे आणि निर्विवेक बुद्धी निर्माण व्हावी, त्याचबरोबर समस्येची उकल करण्याची कुवत सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ ब क ड सर्व. बघा, काही वेळेस पूर्ण स्टेटमेंट हे पॉझिटिव्ह देतात, पण काही वेळेस एखादा शब्दामध्ये देऊन काय करतात, एखादा स्टेटमेंट निगेटिव्ह देतात. मग असं आपल्याला वाटतं की चारही स्टेटमेंट बरोबर आहेत, म्हणून आपण काय करतो, अ ब क ड सर्व काय आहे बरोबर आहे. पण वाचत असताना आपण काय करायचं, पूर्ण लक्ष देऊन आपलं जर कॉन्सन्ट्रेशन असेल तर एखादं वाक्य जर मध्ये नकारार्थी दिलं तर त्याला काय करायचं, आपण इलिमिनेशन करायचं. त्यानंतर बघा, पुढील पैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक वैचारिक बौद्धिक अंगाचा विकास घडून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे आहे? बघा, काय विचारलेलं आहे की पुढील पैकी कोणत्या प्रतिमान, आता आपल्याला प्रतिमान हा टॉपिक घ्यायचा आहे. तर प्रतिमाने यावर प्रश्न विचारले जातात आणि त्यावरच हा प्रश्न विचारलेला आहे. आता आपल्या जे बॅच मध्ये थिअरॉटिकली आपलं चालू आहे, 3-4 लेक्चर झालेले आहेत. तर त्यामध्ये आपण आता प्रतिमाने जेव्हा अभ्यासू त्यावेळेस तुम्हाला प्रतिमानाचा अभ्यास केल्यानंतर हा क्वेश्चन नक्कीच त्या ठिकाणी सोडवता येईल. तर बघा, या ठिकाणी आपण फक्त पीवायक्यू विश्लेषण करत म्हणजे आपण अनालिसिस करत आहोत की कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. पूर्ण डिटेल्स मध्ये युट्यूबला घेणं शक्य नाही. जर डिटेल्स मध्ये थिअरॉटिकली अभ्यास करायचा असेल तर बॅच मध्ये पूर्ण आपले लेक्चर त्या ठिकाणी एका एका टॉपिकवर एक एक लेक्चर असणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुमचा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. बघा, प्रतिमानाचे उद्दिष्ट ज्ञानात्मक वैचारिक बौद्धिक अंगाचा विकास घडून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे आहे. तर ते आहे ज्ञान प्रक्रिया करण प्रतिमाने. हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणती वैशिष्ट्ये योग्य नाही? आता हे अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये आहेत. आता आपण बॅच मध्ये झालेला आहे अध्यापना संदर्भामध्ये, म्हणजे अध्यापन आणि अध्ययनावर परिणाम करणारे घटक असतील, अध्यापनावर परिणाम करणारे घटक असतील. अध्ययनाची वैशिष्ट्ये, अध्यापनाची वैशिष्ट्ये, अध्ययनाचे उद्दिष्ट, अध्यापनाचे उद्दिष्ट, म्हणजे हे जे अध्ययन आणि अध्यापन ह्या दोन कन्सेप्ट आहेत, आपण जर त्याला कॉम्पेरेटिव्ह म्हणजे तुलना करून जर त्याचा अभ्यास केला आणि लक्षात ठेवलं तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येतात. अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते, योग्य नाही असं विचारलंय. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते, अध्ययनही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. आता बघा बरं कसे स्टेटमेंट दिलेले आहेत. तर अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते, येस बरोबर आहे, म्हणजे कृतीद्वारा अध्ययन होतं. त्यानंतर प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो, येस एक्झॅक्टली बरोबर आहे, प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतो. अध्ययन म्हणजे काय, शिकणे. जगण्यासाठी काय करत असतो, प्रत्येक प्राणी शिकत असतो. त्यानंतर सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. नो, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असू शकतं का? एक्झॅक्टली नाही, म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आपल्याला योग्य नाही असं विचारले, कारण प्रत्येक प्राण्यांची अध्ययन क्षमता ही वेगवेगळी असते. प्रत्येक प्राणी याचं अध्ययन सारख्याच पद्धतीने होणार नाही आणि अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. हे पण बरोबर आहे, अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबर. अध्ययन, अध्यापन यावर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. हा प्रश्न अगदी सोपा होता, कारण कुणाला लक्षात येतं की सर्व प्राण्यांचे अध्ययन हे सारख्या पद्धतीने होत नाही आणि आपल्याला इथं काय दिलेलं आहे, सारख्या पद्धतीने होते. त्यानंतर बघा, अनुभवाच्या साह्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली?
अनुभवाच्या साह्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, असं कोण म्हटलेलं आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे गिलफोर्ड. गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे की अनुभवाच्या साह्याने व्यक्तीच्या वर्तनात काय होतं, हळूहळू बदल घडून येतात, त्यालाच अध्ययन असं म्हटलेलं आहे. ही व्याख्या आहे गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञाची. आणि अजून आपल्याला दिलेलं आहे ते मर्फी आहे. फ्रेंडस्टेन, मर्फी, वुडवर्थ आणि गिलफोर्ड. तर ही व्याख्या आहे गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञाची. जे काही आपण पीवायक्यू विश्लेषण करत आहोत, अनालिसिस करत आहोत, पीवायक्यूचा अभ्यास करत आहोत, तर करत असताना ह्या ज्या काही व्याख्या आहेत वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञाच्या, त्या आपण काय करायचं आहे, पाठ करायचा आहे. म्हणजे आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल जर पुन्हा विचारलं तर. त्यानंतर पुढे बघा, अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? आता पठारावस्था म्हणजे काय आहे? तर अध्ययन करत असताना आपल्याला कंटाळा येऊ नये म्हणजे यासाठी आपण काय करायला पाहिजे? विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी, प्रेरकाची तीव्रता कमी करावी, कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये, वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. आता काय दिलेलं आहे आपल्याला, काय विचारलं काय आहे की खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात असं विचारलेलं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट कोणते आहे ते बघायचे आपल्याला. विद्यार्थ्यामध्ये अभिरुची निर्माण करावी. येस, बरोबर आहे. विद्यार्थ्यामध्ये जर आपण अभिरुची निर्माण नाही केली, आता अभिरुची आणि अभिवृत्ती ह्या दोन कन्सेप्ट बघा. अभिरुची, अभिवृत्ती. आता अभिरुची म्हणजे काय? अभिरुची म्हणजे आवड आणि अभिवृत्ती म्हणजे काय? तर सवयी. तर आपल्याला काय दिलेलं आहे स्टेटमेंट की विद्यार्थ्यामध्ये अभिरुची निर्माण करावी, म्हणजे विद्यार्थ्यामध्ये आवड निर्माण करावी. बरोबर आहे, पठारावस्था निर्माण होणार नाही जर त्याला आवड असेल तर. त्यानंतर प्रेरकाची तीव्रता कमी करावी. आता तीव्रता जर कमी केली अध्ययनाच्या संदर्भात तर हे स्टेटमेंट काय आहे, म्हणजे नकारार्थी आहे. त्यानंतर कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये, हे पण बरोबर आहे. वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे नाही. वेग आणि अचूकता या दोन्ही गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. म्हणजे हे सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे की कोणत्या गोष्टी कराव्यात अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, तर विद्यार्थ्यामध्ये अभिरुची निर्माण केली पाहिजे. त्याचबरोबर कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये. शिकवत असताना चुकीच्या सवयी विद्यार्थ्यांना लागू नये यासाठी शिक्षकाने काय केलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे. म्हणजेच त्या विद्यार्थ्यामध्ये पठारावस्था निर्माण होणार नाही. पठारावस्था म्हणजे सरळ सरळ लक्षात ठेवायचं की कंटाळवाणा, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना त्या टॉपिक मध्ये इंटरेस्ट आला पाहिजे, त्यांना कंटाळा नाही आला पाहिजे. तर त्यांना पठारावस्था निर्माण होऊ नये यासाठी शिक्षकाने या दोन गोष्टी केल्या पाहिजे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा अ आणि क, 2 नंबर. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. खाली अध्ययनाच्या व्याख्या व मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यांचा योग्य जोड्यांचा पर्याय कोणता आहे? आता हा सुद्धा 2021 ला विचारलेला प्रश्न आहे मानसशास्त्राच्या स्वरूपावर. बघा, मन, वुडवर्थ, गेट्स आणि सिगोल. आता मन या मानसशास्त्रज्ञाची काय व्याख्या आहे? अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा होय. आता मन हा मानसशास्त्रज्ञ अध्ययनाच्या संदर्भात काय म्हणतो की अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा होय. आता आपल्याला एक जरी माहिती असलं की मन या मानसशास्त्रज्ञाची अध्ययनासंदर्भात काय व्याख्या आहे, तरी सुद्धा आपला हा प्रश्न सुटतो त्या ठिकाणी. बघा, मन या मानसशास्त्रज्ञाने काय सांगितलेलं आहे की अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा होय. आता 1 नंबरचं क कुठे दिलेलं आहे आपल्याला खाली पर्याय उत्तरामध्ये, तर बघा इथं 1 नंबरचं क 1 नंबरला दिलेला आहे, 1 नंबर अ दिलेला आहे. म्हणजे आपल्याला जर मन या मानसशास्त्रज्ञाची व्याख्या माहिती असेल तर आपण हे ऑप्शन इलिमिनेशन करू शकतो. 1 नंबरला ड दिलेला आहे, हे पण इलिमिनेशन होईल या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी 4 नंबरला 1 नंबरला ब दिलेला आहे, म्हणजे हे सुद्धा आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार नाही. तर मग काय येईल, 1 नंबर. जर आपल्याला मन या मानसशास्त्रज्ञाची जरी व्याख्या माहिती असेल तरी सुद्धा आपण हा प्रश्न या ठिकाणी सोडवू शकतो. आणि त्यानंतर तुमच्या माहितीसाठी आता तुम्ही पाठ करून ठेवायचं. मन या मानसशास्त्रज्ञाची काय व्याख्या आहे? अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा. आणि वुडवर्थ हा मानसशास्त्रज्ञ काय म्हणतो? अध्ययन ही बदल घडून आणणारी क्रिया आहे. वुडवर्थ काय म्हणतो की अध्ययन ही बदल घडून आणणारी क्रिया आहे. आणि गेट्स हा मानसशास्त्रज्ञ काय म्हणतो, तर अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा आहे. आणि सिगोल हा मानसशास्त्रज्ञ काय म्हणतो, तर अध्ययन म्हणजे अनुभव मिश्रित वर्तन बदल होय. अनुभव मिश्रित वर्तन बदल होय. आता ह्या चारही मानसशास्त्रज्ञाच्या अध्ययनासंदर्भात व्याख्या जर आपण पाठ केल्या तर आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल. यावेळेस आपल्याला 2021 ला काय विचारलं होतं, तर जोड्या लावा म्हणून विचारलं. पण कधी कधी जर वन लाईनर विचारलं
तर ते सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे. किंवा जर व्याख्या दिली आणि अध्ययनासंदर्भात ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे असं जरी विचारलं तरी सुद्धा आपला प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकतो. जर आपण मन, वुडवर्थ, गेट्स आणि सिगोल या चारही मानसशास्त्रज्ञांच्या अध्ययनासंदर्भात व्याख्या पाठ केल्या तर आता मन या मानसशास्त्रज्ञाची व्याख्या आहे की अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा होय. वुडवर्थ या मानसशास्त्रज्ञाची व्याख्या आहे अध्ययन ही बदल घडवून आणणारी क्रिया आहे. त्याचबरोबर गेट्स या मानसशास्त्रज्ञाचं म्हणणं आहे की अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा. आणि सिगोल हा मानसशास्त्रज्ञ काय म्हणतो तर अध्ययन म्हणजे अनुभव मिश्रित वर्तन बदल होय. हे आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते. खालीलपैकी कोणती बाब अभिसंधानाची उदाहरण नाही. अभिसंधाना संबंधित हा विचारलेला प्रश्न आहे आणि अभिसंधानाचं उदाहरण कोणतं नाही असं विचारले. स्टेटमेंट बघा, अध्ययनार्थाची वृत्ती बदलता येते. अध्ययनार्थ्यांना वाटणारी अकारण भीती अभिसंधानाने नष्ट करता येते. अध्ययनार्थाच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने अशक्य असते. आणि अध्ययनार्थ्यांना योग्य सवयी लावता येतात. आता अभिसंधाना संदर्भात विचारलेला हा प्रश्न आहे की कोणतं वाक्य बरोबर नाही असं विचारलेलं आहे. बघा, अध्ययनार्थाच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने अशक्य असते. आता अभिसंधानाने काय होतं तर त्या विद्यार्थ्याच्या अभिसंधान म्हणजे एकमेकांशी संपर्क साधणे, चर्चा करणे, तर अभिसंधान रिलेटेड राहणे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तन बदल करता येणे हे अशक्य कसं होईल तर त्यामध्ये विद्यार्थ्याचं वर्तन बदलणे शक्य आहे अभिसंधानाने संवाद जर साधला तर अध्ययनार्थ्याची वृत्ती बदलता येते हे पण बरोबर आहे. अध्ययनार्थ्यांना वाटणारी अकारण भीती अभिसंधानाने नष्ट करता येते हे सुद्धा बरोबर आहे. आणि अध्ययनार्थ्यांना योग्य सवयी पण लावता येतात. पण अध्ययनार्थांच्या वर्तन बदल करणे अशक्य आहे असं विचारलेलं आहे. पण ते अशक्य नाही तर शक्य आहे. अभिसंधानाने विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये आपल्याला बदल करता येतो. आणि आपल्याला विचारलेलं आहे की कोणतं उदाहरण योग्य नाही, म्हणजे 3 नंबर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, प्रत्येक बालक वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडामध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात. आता काय विचारलेलं आहे अनुवंशाच्या संदर्भात जे काही नियम आहेत त्यावर हा विचारलेला प्रश्न आहे. तर आता अनुवंश याची थेरी कोणी मांडलेली आहे, त्याचबरोबर त्याचे नियम कोणते आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. तर मेंडेल या मानसशास्त्रज्ञाने अनुवंश सिद्धांत मांडलेला आहे हे लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर आता प्रत्येक बालक वेगळा आहे. जरी 2 ट्विन्स असतील, जुळे जरी असतील तरी त्यांच्या आवडीनिवडी दिसायला पण थोडेफार वेगळे असू शकतात. म्हणजे त्यांच्यामध्ये कोणता नियम असू शकतो मग तर साधर्म्याचा नियम, विविधतेचा नियम, परागमनाचा नियम आणि पुनरावृत्तीचा नियम. आता पुनरावृत्तीचा नियम या ठिकाणी असू शकत नाही. त्याचबरोबर साधर्म्याचा पण नाही. तर विविधतेचा नियम म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे विविधता आहे. कशाच्या संदर्भात सामाजिक विविधता आहे असेल, मानसिक असेल, भावनिक असेल किंवा शारीरिक असेल. तर हे कशाचा नियम आहे तर विविधतेचा नियम आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, मानवी प्राण्याची घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते. खाली दिलेल्या घटकामध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो. आता अशी कुठली घटना आहे की त्यावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो. मानवी प्राण्याची घडण अनुवंश आणि परिस्थिती बरोबर आहे. हेरिडिटी अँड इन्व्हायरमेंट यावर काय असते प्राण्याची घडण वाढ होत असते. आता वाढ होत असताना बालकाची वाढ आणि विकास हा जो काही टॉपिक आहे त्यावर आपल्या युट्यूबला एक लेक्चर आहे बघा त्यामध्ये. तर हेरिडिटी अँड इन्व्हायरमेंट हे मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे घटक आहेत 2 कशाला तर वाढीच्या आणि विकासाच्या संदर्भात. तर प्रश्न काय विचारलेला आहे मानवी प्राण्यांची घडण होत असताना, घडण म्हणजेच काय वाढ होणे किंवा विकास होणे, तर यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते. कोणाचं संयुक्त कार्य आहे अनुवंश आणि परिस्थिती, इन्व्हायरमेंट अँड हेरिडिटी. अनुवंश मिळालेला आणि त्याचबरोबर मिळालेलं वातावरण यामधूनच बालक घडत असतो. खाली दिलेल्या घटकामध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो. कशाचा परिस्थितीचा म्हणजे फक्त इन्व्हायरमेंटचा वातावरणाचा प्रभाव दिसून येतो. अशी परिस्थिती कोणती आहे असा घटक कोणता आहे असं विचारलेलं आहे. स्वभाव व वृत्ती, परिपक्वतेचे वय, बुद्धिमत्ता, डोळ्यांचा व शरीराचा रंग. आता बघा आपल्याला माहितीये अनुवंशानेच आपल्याला डोळ्यांचा आणि कशाचा रंग शरीराचा रंग मिळालेला असतो. म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. आपल्याला काय विचारलेलं आहे
संयुक्त कार्यामुळे होत असते. त्या ठिकाणी अनुवंश पण आला पाहिजे आणि परिस्थिती पण आली पाहिजे. असा घटक कोणता आहे असं विचारलेलं आहे. आता डोळ्याचा रंग व शरीराचा रंग हा कशावरून येतो तर अनुवंशिकतेवरून येतो. बुद्धिमत्ता ही सुद्धा अनुवंशिकतेनुसारच असते. म्हणजे हुशार आई वडिलांची मुलं ही हुशार असतात. म्हणजे ते काय आहे त्या ठिकाणी अनुवंशाचा संदर्भ आहे. त्याचबरोबर परिपक्वतेचे वय हे सुद्धा हेरिडिटीशीच रिलेटेड आहे की कोणत्या वयामध्ये परिपक्व बालक होतात हे सुद्धा त्यांच्या अनुवंशावरूनच होत असतात. त्यानंतर स्वभाव व वृत्ती. स्वभाव व वृत्ती हे काय आहे तर अनुवंश आणि परिस्थिती या दोन्ही घटक यामध्ये इन्क्लूड आहेत. स्वभाव एखाद्या व्यक्तीचा जो काही स्वभाव असतो त्याला ती परिस्थितीही कारणीभूत असू शकते आणि अनुवंश सुद्धा कारणीभूत असू शकतो. त्याचबरोबर त्याचे स्वभाव आणि त्याची जी राहण्याची जी वृत्ती आहे त्याला दोन्ही घटक कारणीभूत आहेत. एक म्हणजे अनुवंश आणि दुसरा म्हणजे परिस्थिती. आणि दोन्ही घटक कोणत्या घटकाच्या संदर्भात काय आहेत संयुक्त विचारलेला आहे आपल्याला. म्हणजे अनुवंश आणि परिस्थिती दोन्ही घटक त्या ठिकाणी काय आहेत रिलेटेड आहेत. असा घटक म्हणजे स्वभाव व वृत्ती आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 1 नंबर. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे तर 2021 ला जो काही पेपर झाला होता त्यामध्ये बालमानसशास्त्र या विषयावर हे प्रश्न विचारलेले होते. तर मग यावरून आपल्या एवढं लक्षात आलं असेल की कुठल्या टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आपण जर पीवायक्यू अनालिसिस केले तर आपल्याला याचा नक्कीच पेपरमध्ये फायदा होतो. कारण पीवायक्यू पाहिल्यानंतर वाचल्यानंतर अनालिसिस केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की टॉपिक कुठले अभ्यासायचे आहेत, कोणत्या टॉपिकला जास्त महत्त्व द्यायचं आहे आणि आपण अभ्यासच करत असताना आपल्या अभ्यासाला एक दिशा मिळते. आता हे जे काही 15 प्रश्न होते ते ऍज इट इज म्हणजे जशाच तसे 2021च्या पेपरमध्ये घेतलेले आहेत. 2021 ला जो काही पेपर झाला होता त्यामध्ये हे प्रश्न विचारले होते. म्हणजे बालमानसशास्त्राला एकूण 30 प्रश्न विचारले जातात. हे पेपर फर्स्टचे आहेत. तर अजून 15 प्रश्न त्यामध्ये राहिलेले आहेत. तर आपलं जे काही नेक्स्ट लेक्चर होईल युट्यूबला त्यामध्ये ते राहिलेले 15 प्रश्न आपण काय करू त्या ठिकाणी कव्हर करू. बघा यामध्ये ज्या काही व्याख्या आहेत त्या तुम्ही व्याख्या पाठ करून ठेवा. म्हणजे 2021 ला विचारलेले 2020 ला विचारलेले असेल तर 2021 ला झाल्यानंतर 2016चं पण आपण एक पीवायक्यू घेतलेले आहे सेशन. ते पण बघा. त्यामध्ये सुद्धा मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्येवर प्रश्न विचारलेले आहेत. ते जर आपण तोंडपाठ केले तर नक्कीच 1 किंवा 2 प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पेपरमध्ये सुद्धा जशास तसे बघायला मिळतील. हाच आपला जे काही पीवायक्यू आहे त्याचा अनालिसिस केलेल्याचा आपल्याला फायदा होईल. सेशन आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा टीईटीच्या पेपरमध्ये अभ्यास करण्यासाठी एक योग्य दिशा मिळेल. धन्यवाद.